नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी योजना या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या धान बोनस निधीच्या वितरणाची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यातील निधी जवळपास वितरित झाला आहे। या निधीच्या वाटपात ज्या शेतकऱ्यांनी आपली धान्याची विक्री केली आहे त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। आता उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात बोनस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्य सरकारने यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 900 कोटी रुपयांचा धान बोनस मंजूर केला आहे। या मोठ्या निधीतून पहिल्या टप्प्यासाठी 670 कोटी रुपये जिल्हा फेडरेशनकडे पाठवण्यात आले होते, तर आदिवासी विकास महामंडळाला 230 कोटी रुपये जिल्ह्यानुसार वितरित करण्यासाठी देण्यात आले। शासनाच्या निर्णयानुसार जे शेतकरी नोंदणीकृत आहेत आणि धान उत्पादन घेतात त्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस मिळणार आहे। एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी म्हणजे 40,000 रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो। पहिल्या टप्प्यात उपलब्ध असलेल्या निधीनुसार ज्या शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष धान विकले त्यांना बोनस देण्यात सर्वात पहिले प्राधान्य देण्यात आले। काही ठिकाणी निधी शिल्लक राहिल्यास नोंदणी केलेल्या इतर शेतकऱ्यांनाही पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला आहे। उदाहरण द्यायचं झाल्यास गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा फेडरेशनच्या 23 केंद्रांवर आणि आदिवासी विकास महामंडळाच्या 52 खरेदी केंद्रांवर धान बोनसचे वितरण झाले आहे। विशेष म्हणजे आदिवासी विकास महामंडळाने त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांनी धान विकला असो वा नसो पहिल्या टप्प्यातच बोनस दिला आहे। परंतु याचा अर्थ असा नाही की राज्यातील सगळ्याच नोंदणीकृत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात बोनस मिळाला आहे। अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्रांकडून आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची व्यवस्थित तपासणी केली जात असल्यामुळे निधी वितरणाला थोडा विलंब होत आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना बोनस मिळाला आहे, तर काही जण अजूनही प्रतीक्षेत आहेत। सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि इतर संस्था धान बोनस निधीचा दुसरा टप्पा लवकर सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत। याच दबावामुळे पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाला आता गती मिळाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांवर आपलं धान विकलं आहे पण त्यांना अजून बोनस मिळालेला नाही, त्यांना याच आठवड्यात बोनस मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच पहिल्या टप्प्यात ज्यांची नावे समाविष्ट नव्हती अशा उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला निधी लवकर उपलब्ध करून द्यावा यासाठी सरकारवर दबाव वाढवला जात आहे। त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील धान बोनस निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होण्याची शक्यता आहे। आता माझी योजना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते। ज्या शेतकऱ्यांनी फक्त धानाचं उत्पादन घेतलं, आपल्या पिकाची ई-पीक पाहणी मध्ये नोंदणी केली पण शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी केली नाही किंवा प्रत्यक्षात धान विकला नाही अशा शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात बोनसची कोणतीही तरतूद नाही। मात्र दुसऱ्या टप्प्यासाठी आता जोरदार मागणी होत आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो अशी आशा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हीही धान उत्पादक असाल आणि अजून तुम्हाला बोनस मिळाला नसेल तर थोडी प्रतीक्षा करा। माझी योजना तुम्हाला या संदर्भात वेळोवेळी अपडेट देत राहील। तुम्ही माझी योजनाला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व ताज्या बातम्या आणि माहिती मिळत राहील। धन्यवाद।